सिन्नर बस स्थानकावर धडकी भरवणारा अपघात। एसटी बस फलाटावर चढली, वाट पाहणाऱ्या प्रवाशांना चिरडलं। आई सोबत उभ्या असलेल्या मुलाचा जागीच मृत्यू। मंडळी, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर आज सकाळी हा थरकाप उडवणारा अपघात घडलाय। या अपघातात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय। हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही अक्षरशः धडकी भरेल। घडलं असं ही सकाळची वेळ होती आणि सिन्नर बस स्थानकावर नेहमी सारखीच गर्दी होती। वेगवेगळ्या फलाटांवर बसची वाट पाहत अनेक जण थांबलेले होते। कुणी गावाकडे जाण्यासाठी निघालं होतं, तर कुणी शहरात कामासाठी निघालेले होते, तर अनेक जण हे नातलगांना सोडण्यासाठी आलेले होते। यामध्ये महिला, लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांचाही समावेश होता। बरोबर 10:50 वेळ झाली। बस क्रमांक MS 13 CU 8237 ही बस फलाटाकडे येत होती। बस फलाटावर येताना दिसताच लोकांची बस पकडण्यासाठी लगबग सुरू झाली। बसमध्ये पटकन चढून आत सीट पकडण्याच्या विचारात सगळेच पटापट फलाटावर उठून उभे राहिले। बस वेगानं फलाटाकडे येताना दिसत होती। फलाटाजवळ येऊन बस हळू होईल आणि थांबेल या विचारात फलाटावरची माणसं ही अजिबात मागे सरकली नाही। बस थांबण्याच्या जागेवर उभी असलेली 3 वयोवृद्ध माणसं पटकन बाजूला सरकली आणि ते थोडक्यात वाचले, पण तेवढ्यात बस थेट फलाटावर येऊन चढली आणि अनेकांना चिरडून टाकलं। दुसऱ्याच क्षणाला डोळे उघडताच डोळ्यासमोर चिरडली गेलेली माणसं आणि कानांवर किंचाळ्या ऐकायला येऊ लागल्या। बस स्थानकावर मोठी धावपळ उडाली, कारण काही क्षणांच्या या अपघातात ज्ञानेश्वर भालेराव, विठाबाई भालेराव, गौरी बोराडे आणि यांच्यासह आणखी काही लोक गंभीर जखमी झाले होते। तर गौरी बोराडे यांचाच 9 वर्षाचा मुलगा आदर्श याचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार सिन्नर बस स्थानकातूनच ही बस सुटणार होती। बस फलाटावर आणत असतानाच बसचे ब्रेक फेल झाले असावेत असा अंदाज आहे। चालकानं बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर गेली। प्रवाशांना चिरडून बस पुन्हा एकदा 8 ते 10 फूट मागे गेलेली दिसते। हा सगळा थरार सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय। या धडकेत गौरी योगेश बोराडे, त्यांचा 9 वर्षांचा मुलगा आदर्श बोराडे, ज्ञानेश्वर भालेराव, विठाबाई भालेराव यांच्यासह अनेक जण चिरडले गेले आणि इथंच आदर्श बोराडे या 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर इतर 3 जण हे अपघातात गंभीर जखमी झालेले आहेत। काही क्षणांपूर्वी हातात बोट धरून जे लेकरू आईच्या जवळ उभं होतं, त्या लेकराची आणि आईची एका क्षणात अशी ताटातूट झाली। हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। या अपघातातील जखमींना उपचारासाठी नाशिक मधील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलंय, तर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली। हा अपघात बस चालकाच्या चुकीमुळे घडला की तांत्रिक चुकीमुळे, हे आता या चौकशीतून समोर येणार आहे। पण या अपघातानंतर सध्या सिन्नर मध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते। नाशिकहून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।